नमस्कार मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र ठरलेल्या आणि जून महिन्याच्या हप्त्याची आवर्जून वाट पाहणाऱ्या आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची, दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही या योजनेचा अर्ज भरला असेल आणि पुढील हप्ता खात्यात कधी जमा होणार याची वाट पाहत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक असणारा मोठा निधी आता अधिकृतपणे उपलब्ध करून देण्यात आला आहे. या संदर्भात राज्य शासनाने 8 जुलै 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जी.आर. निर्गमित केला असून, या जी.आर.द्वारे मानधन वितरणासाठी आवश्यक असणाऱ्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून पात्र महिला लाभार्थ्यांसाठी तब्बल 309 कोटी 54 लाख रुपयांचा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. शासन स्तरावरून निधीची तरतूद पूर्ण झाल्यामुळे आता प्रशासनाकडून हप्ता वितरणाची तांत्रिक प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार? तर मिळालेल्या माहितीनुसार पुढील 2 ते 3 दिवसात पैसे हस्तांतरणाची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होणार आहे. साधारणपणे 10 जुलै ते 15 जुलै 2026 या कालावधीत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे टप्प्याटप्प्याने जमा केले जातील. त्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. बँकेत पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होताच त्या संदर्भातील सर्व लाईव्ह अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्हाला हा अधिकृत शासन निर्णय स्वतः पाहायचा असेल, तर तो शासनाच्या gr.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सोयीसाठी याची थेट लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. सरकारी योजनांचे असेच अचूक, विश्वसनीय आणि वेळेवर अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या नातेवाईक व इतर गरजू महिला भगिनींपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.